तरी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये मला फुल फ्लेशने सपोर्ट केला. अशा माझे ग्रेट मेंटॉर किरण नाळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कुठलंही कारण न देता मला आजही आठवतं, रात्री खंडाळा असो शिरवळ असो, किरण सरांनी मला प्रोडक्ट अप्रोच केले, टीमला वेळोवेळी चांगल्या पद्धतीने गायडन्स केला. बघा, MLM मध्ये आपण येतो कशासाठी? आपली परिस्थिती आणि पैसे कमवण्यासाठी. माझ्या पुढे दोन्ही पर्याय होते की सरांनी मला प्रोडक्टचं चांगलं नॉलेज दिलं, पण माझ्या घरामध्ये कुठलंही प्रोडक्टचं दुकान नव्हतं. माझ्या घरामध्ये कमी होती ती फक्त पैशाची. आणि सरांचा पेआउट बघितलेला आणि माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट खणकलेली की जर ह्या सिस्टम मध्ये जर सचिन घोरपडे टिकला तर अचिव्हमेंटचा बादशाह होणार. काय अचिव्हमेंटचा बादशाह होणार. आणि सरांना मी सरळ सांगितलं, सर तुम्ही जे जे काही करायला सांगाल त्या त्या पद्धतीनं मी तुम्हाला सरेंडर होतो, फक्त मला पैसे पाहिजे, मला दुसरं काही नको, मला पैसे पाहिजेत. समर्थ जॉईन केलं मित्रांनो. आज 58,000 आयडी पडले. किती? 58,000 आयडी 43 महिन्यामध्ये. फक्त हे कशामुळे शक्य झालं तर एक सिस्टम नुसार चालत गेलो. उदुगडे सरांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या त्या गोष्टी मी ब्लाइंडली फॉलो केल्या. तुम्ही तुमच्या सिनियरला पूर्णपणे ब्लाइंडली फॉलो करता का हे आज तुम्ही स्वतः विचार करा. जे सिनियर सांगतात किंवा काही गोष्टी आपल्यासाठी होतात त्याच्यासाठी आपण पूर्णपणे सरेंडर आहे. माझ्या टीमची ग्रोथ व्हायची एकच कारण आहे की समोर माझा माणूस आला की पहिल्यांदा मी त्याला एकच शब्द बोलतो, बाबा बोलायच्या आधी रिवॉर्ड रिपोर्ट दाखव. तुला दिवसाला किती आयडी पाहिजेत आणि पुढचं तू अचिव्हमेंट कसं करणार. त्यामुळे त्याचं माझं बोलायचं, त्याला जे काही तक्रार करायची असते किंवा काय सांगायचं असतं ते त्याचं तिथंच थांबतं आणि त्याचा फोकस त्याच्या रिवॉर्ड वरती जातो. जरा माझी टीम उभा राहता का? मला वाटतंय भूषण सर अजून एक 7-8 लोक एम्ब्रॉइड राहिलेत आपले यायचे काही कारणास्तव. डायस सर वगैरे असतील, अजून कोण कोण आहेत बरेच जे एम्ब्रॉइड आहेत पण आले नाहीत. हीच लोक पुढच्या, मी आता मगाशी लिहिले त्या फॉर्म मध्ये, हीच लोक माझी पुढच्या 12 महिन्यामध्ये डायमंडशिप क्रॅक करते. फक्त एक लक्षात ठेवा, कुठलाही म्हणजे संदीप सरांनी काल सांगितलं 46 LDP झाले. 46 मधलं मला वाटतंय संदीप सरांनी जबरदस्ती माझ्या टीमला बसून दिलेलं ना. असे लोणावळ्यातले 2 का 3 LDP होते की सचिनचा क्राऊड जास्त येतो, लोकांना रूम भेटत नाही, तेवढ्या 2-3 LDP सोडल्या. तर 43 LDP ला मी स्वतः कधीही कोणतंही कारण न देता हजर होतो. आणि बऱ्यापैकी तुमच्यातले पण लीडर गाडगे सर असतील, गजानन कुंभार सर असतील, अजून बाकीचे सगळे मोहसिन पाटील सर असतील, तुम्ही सगळे लोक, शिवा सर असतील, सगळे लोक, राठी सर वगैरे सगळे लोक हजर होतात. बरोबर का? हीच सवय आपल्याला पुढच्या 3 वर्षासाठी कायम ठेवली पाहिजे की जेणेकरून आपल्या टीम मध्ये जास्तीत जास्त लोक डायमंड तयार होतील. बरोबर? अजून एक गोष्ट सांगतो, जसं की तुम्ही आज इथं उभा राहिलाय आणि मी सरांना कमिटमेंट दिल्या ना, मी झोपणार ना तुम्हाला झोपून देणार. का तर मला पण भूक 1.5 कोटीची आहे आणि मला ते 8 महिन्यात क्रॅक करायचं. मगाशी मी फॉर्म मध्ये लिहिता लिहिले की एक माझा माणूस रॉयल डायमंड असेल, परशुराम सावंत सर, येत्या 8 महिन्यामध्ये 75 लाखाचा 100% रिवॉर्ड पूर्ण करणार. 2 लोक माझे ब्लू डायमंड असतील, राठी सर आणि गजानन कुंभार सर, दोघांचाही रिवॉर्ड 100% आणि दोघांना पण झोपून देणार नाही. आता 9 आणि 10 तारखेला दोघांच्याही पॉकेटवरती मी सेमिनार लावले, दोघांच्याही विखरलं. बरोबर? तर बाकीच्यांनी तुम्ही तुमच्या लेवलनं प्लॅनिंग करा. तुमच्या बरोबर तुम्ही 2 पावलं चाला, सचिन घोरपडे तुमच्या पुढे 100 पावलं चालणार. ओके, थँक्यू सो मच.